परिसरात आपलं स्वागत आहे। महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल व कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखालील दिनांक 26 एप्रिल 2024 व 27 एप्रिल 2024 रोजी पद्मशाली चौक परिसर, गांधीनगर 7 नंबर झोपडपट्टी या भागात तसेच अशोक चौक, कुंचीकोरबी गल्ली या परिसरात बैठक घेण्यात आली। या तीनही परिसरात प्रणितीताई शिंदे यांना मतदान करण्यासाठी प्रचंड प्रोत्साहन दिसून आले। माननीय प्रणितीताई शिंदे यांच्याकडून नागरिकांच्या अनेक अपेक्षा दिसून आल्या आहेत। उदाहरणार्थ बीडी कामगारांचे उद्योग धूम्रपान कायद्यातून वगळणे, कामगारांच्या मुलांना नवीन उद्योग निर्मिती करणे, गारमेंट उद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पाण्याचे नियोजन करणे व पाणी दर 2 दिवसाला सोडणे, गल्लीबोळात ड्रेनेज लाईन टाकणे, गल्लीबोळात नवीन रस्ते करणे, गल्लीबोळातील गटारी बंद करून पाईपलाईन टाकणे आदी मागण्या असून डॉक्टर गोवर्धन सुंचू म्हणाले की प्रणितीताई शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून द्या। आपले सर्व कामे प्रणिती शिंदे यांच्याकडून करून घेण्यात येतील असे डॉक्टर सुंचू यांनी शेवटी म्हणाले। बीडी कामगारांना धूम्रपान कायद्यामुळे बीडी उद्योग अडचणीत आलेले आहे, त्यासाठी देखील अनेक प्रयत्न चालू आहेत। आमदार असताना अनेक काम केलेले आहे, माननीय प्रणितीताई आमदार असताना अनेक काम केलेले आहे। आता देखील त्यांनी मोठ्या पदावर त्यांनी निवडणूक लढवत आहेत दिल्लीत बसण्यासाठी। दिल्लीत जर गेले त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून दिल्लीला गेल्यानंतर सर्व कामे त्यांना करता येईल आणि लोकसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याची अत्यंत गरज आहे। लोकसभेमध्ये गेल्यानंतर आपल्या मुलाबाळांसाठी आता उद्योग नसल्यामुळे पुणे ठिकाणी, मुंबई ठिकाणी, समजा बेंगलोरला, हैदराबादला असं जात आहे, त्या लोकांसाठी उद्योग या ठिकाणी आणणं गरजेचं आहे। सोलापूर शहरामध्ये आपल्याला नवीन नवीन उद्योग गरजेचे आहे। पूर्वी मिल होते, सूत मिल होते, सगळं बंद पडलेले आहे। आता यंत्रमाग सुद्धा डबकायला गेलेले आहे। त्यासाठी सर्व विकास कामे होण्यासाठी माननीय प्रणितीताई शिंदे यांनी निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यांना निवडून द्यायचं प्रयत्न करण्यात यावा आणि तुमच्या भागात प्रणितीताईंना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आपण प्रयत्न करावा, जेणेकरून माननीय प्रणितीताई शिंदे लोकसभेत गेलेच पाहिजे असे भावना ठेवून आपले धंदा टिकण्यासाठी सर्वांनी महिला भगिनींनी, माता भगिनींनी प्रयत्न करावा। यावेळी सतीश दासरी, अंबिका गादास, महादेव विटकर, नागनाथ गरदास, यल्लम्मा वंदी, चंद्रकला अगलूर, शोभा मार्गम, रेश्मा नदाफ, नागमणी कमटम, शारदा गुंडेटी, सविता गादास आदींनी परिश्रम घेतले।